नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन आणि सायली निघालेले असतात आणि ती घरी आल्यानंतर जो राळा होतो तो खूपच जबरदस्त आहे। अर्जुनने प्रियाची पूर्ण वाट लावलेली आहे, कारण प्रिया प्रत्येक वेळेस खोट बोलत असते, काही ना काही गोष्टी शोधून काढत असते आणि खोट बोलून ती तिचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुनने यावेळेस अजिबात माघार घेतलेली नाही। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। अर्जुन आता म्हणतो की मला हा शर्ट घालून जाता येणार नाहीये, या शर्टच बटन। तेव्हा सायली म्हणते तुमची बायको आहे ना, असं म्हणत सायली ही अर्जुनला म्हणते की मी आहे। मग सायली अर्जुनच्या शर्टच बटन हे लावून देत असते। तेव्हा अर्जुन मात्र फुल रोमॅन्टिक झालेला असतो, तो सायलीकडे पाहत असतो आणि सायलीच्या केसांवरून हात फिरवत असतो। सायली ही अर्जुनकडे पाहत असते, त्यांच्यामधला हा हळूवारपणा आपल्याला पाहायला मिळतो, त्यांच्या प्रेमाचा रोमांचा हा हळूवारपणा पाहायला मिळतो। सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांकडे पाहत आहेत आणि दोघेही खुश आहेत त्यांच्या संसारामध्ये। त्यांचा संसार हा सुखाचा चालू आहे, पण ही गोष्ट मात्र कल्पनाला अजूनही लक्षात येत नाही। त्यानंतर आता प्रताप, कल्पना, सायली, अर्जुन डायनिंग टेबलवरती असतात आणि त्याच वेळी ते दोघेही तिथे असतात। तेव्हा कल्पना म्हणत असते की तन्वी तू कुठे बाहेर निघाली का? तेव्हा मात्र पाहायला मिळतं की तन्वी जेव्हा बाहेर बाहेर निघालेली तेव्हा प्रियाला विचारलं जात, तेव्हा प्रिया म्हणते की काय करणार नाही, तुझ्या छोट्या सुनाला प्रत्येक वेळेस चौकशांना सामोर जावं लागत असतं, कोणत्या नाही कोणत्या मार्गाने तिला चौकशी द्या, चौकशी ही करायलाच लागत असते आणि त्या प्रत्येक चौकशीला तिला सामोरे जावं लागत असतं। हे सगळं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा कल्पना म्हणत असते नक्की काय झालेलं आहे? तेव्हा प्रिया तिथे असते, प्रिया म्हणत असते की मला ना लीगल चौकशीलाही सामोर जावं लागतंय, कधी सायकॉलॉजिस्टच्या समोरही चौकशी केली जाते माझी। हे बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन पाहत असतात। तेव्हा अर्जुन म्हणतो की ऑन टाइम पोहोच, नाही तर तुझ्या विरोधात अरेस्टवर काढायलाही मी मागे पुढे पाहणार नाही। म्हणजे अर्जुनने सरळ सांगितलेलं आहे की इथेच तन्वीच्या विरोधात म्हणजे प्रियाच्या विरोधात मी अरेस्ट वॉरंट काढू शकतो। तर आजच्या भागामध्ये नक्की काय काय होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सायली आणि अर्जुन निघालेले असतात तेव्हा सायली म्हणत असते केवढा छोटा मुद्दा होता, पण आपल्या लक्षातच आलं नाही। खरं तर तो मेसेज विलासच्या खुनानंतर पोहोचलेला आहे, म्हणजे विलासचा मृत्यू 8:30ला झालाय आणि मेसेज हा पोहोचलाय तो 9:45ला पोहोचलाय। ही गोष्ट आता सायली आणि अर्जुनला कळलेली असते। तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे माहीत आहे का, हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क दोन्हीही गोष्टी केल्या तर सगळं आधी अगदी व्यवस्थित होत असतं, त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला करणं गरजेचं असतं, असं अर्जुन सायलीला सांगत असतो। सायली मात्र अर्जुनला म्हणत असते हो, पण हे सगळं शक्य झालंय ते तुमच्यामुळे। अर्जुन म्हणतो अगदी छोटे छोटे मुद्दे असतात ते अजिबात सोडायचे नसतात आणि शांतपणे त्या प्रत्येक मुद्द्याचा विचार करायचा असतो आणि मग गोष्टी करायच्या असतात, हे सगळं अर्जुन सांगत असतो। त्यानंतर इथे विमल म्हणत असते की अश्विन दादा मला काय वाटतं तुम्ही एकदा फोन करून बघा ना काय झालं, असं म्हणत विमल फोन करायला सांगत असते। तेव्हा मात्र इकडे अश्विन फोन करत असतो, पण प्रिया काही फोन उचलत नसते, कारण तिला सांगितलेलं असतं की फोन उचलायचा नाही। तेव्हा तिने मोबाईल तिचा सायलेंट करून ठेवलेला असतो। इकडे कल्पना म्हणू लागते की मला कळतच नाहीये ही मुलगी अशी का वागते बेजबाबदारपणे, म्हणजे हे सगळ्या गोष्टी काय आहेत? तिला बाहेर जाते जाऊ दे रे अश्विन, पण घरात सगळ्यांना सांगणंही तेवढंच गरजेचं आहे ना, मग तिने का सांगत नाहीये घरात आपल्याला सगळ्यांना अशा पद्धतीने का वागत आहे खरंच? तेव्हा तन्वी कुठे असेल तिथे सुखरूप असू दे, लवकरात लवकर ती घरी आली पाहिजे, असं म्हणत कल्पना हात जोडत असते।
तेव्हा अश्विन म्हणत असतो, मला कळतच नाहीये की तन्वी अशी का करायला लागलेली आहे. रविराज काकाच्या घरून ती कधीच निघाली आणि त्याहीपेक्षा मला ना तिची काळजी वाटायला लागलेली आहे, कारण तीन जे काय आता आहे ना ट्रॉमामध्ये, तिला कधीही चक्कर येते, तिला कधीही मळमळत असतं. हा सगळा अश्विनचा विचार असतो, कारण बिचारा अश्विनला कुठे माहिती आहे की त्यांची तन्वी काय बाहेर दिवे लावते. तर इकडे प्रिया आणि महिप्त दोघेही बाहेर आलेले असतात. दामिनीच्या ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर इकडे प्रिया आणि महिप्त बोलत असतात. महिप्त मात्र प्रियाला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काही झालं आणि जेव्हा सांगेल तेव्हा बाहेर पडायचं, अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच प्रिया मात्र महिप्तला म्हणत असते की नक्की काय म्हणायचं तुम्हाला, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटत असतं की मी असंच वागलं पाहिजे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा अण्णा सर, तुमच्या लक्षात येते का, कारण मी तिथे घरी असते तेव्हा महिप्त म्हणतो, अगदी हात दूध जरी असली आणि त्या देशमुख बाईचा फोन आला की तडक उठायचं, हात तिच्या ऑफिसमध्ये इकडे येऊन धुवायचा, पण तिथं उशीर करायचा नाही. तुझ्यामुळेच जर माझी साक्षी अडचणीत आली तर मात्र तू प्रॉब्लेममध्ये येणार आहे. प्रिया म्हणते, एक तर मी सगळं खरं सांगितलेलं आहे आणि तुम्ही मला अडचणी जाणू नका एवढं लक्षात ठेवा. असं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा महिप्त म्हणत असतो की मी जे सांगितले ना तेवढं गुपचूप करायचं आहे. अजिबात एक्स्ट्रा गोंधळ काय घालायचा नाहीये एवढं लक्षात ठेव, असं म्हणत महिप्त हा प्रियाला दम देत असतो. प्रिया म्हणत असते की काय चाललंय नक्की. अहो तिथे सगळे आजूबाजूला असतात, तुमचा कधीही फोन येतो, मला बोलता येत नाहीये, सगळ्यांना कळेल ना तिथे घरातल्यांना. तेव्हा महिप्त म्हणत असतो की तो तुझा प्रॉब्लेम आहे, तो माझा प्रॉब्लेम नाहीयेच, कारण जे काय करायचं आहे ते तुला करायचं आहे, असं महिप्तने सरळ सांगून टाकलेलं असतं. आणि महिप्त बोलत असतो, जर तुला त्या गोष्टी जमत नसतील तर तुझे तू ठरव ना, कशा करणार आहे, काय करणार आहे ते मला नको हो सांगू. त्याच्यामध्ये मी फक्त एवढं सांगितलेलं आहे की तुला वेळेवर पोहोचायचं आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. महिप्त मात्र ठाम असतो, कारण त्याला त्याच्या साक्षीला वाचवायचं असतं आणि महिप्तने सांगितलं प्रियाला की जे काही घडलेलं आहे ते अगदी खरं येऊन त्या देशमुख बाईला सांगायचं आहे. प्रिया म्हणते की जे काही सांगितलेलं आहे ते मी सगळं सांगितलेलंच आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा महिप्त म्हणस, तुम्ही जेवढं सांगितले ना तेवढंच करायचं आहे. आता अर्जुन आणि सायली बरोबर त्याच रस्त्यावरून निघालेले असतात आणि प्रियाला जराही कल्पना नसते की आपण कसे अडकले जाणार आहोत, आपली वाट लागू शकते या कोणत्याच गोष्टीची प्रियाला जाणीव नसते, कारण प्रिया अगदी शांतपणे तिथे बोलत उभी असते. ओव्हर कॉन्फिडन्स जास्त असतो ना, अगदी बेधडकपणे, कारण तिला माहिती आहे की यामुळं आपण अडचणीत येऊ शकतो, आपल्याला आपल्यावरती बरेच प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. हे सगळं तिला माहिती आहे, पण तिला मात्र त्या गोष्टी करायच्याच नसतात. तेवढ्यातच सायली म्हणत असते की अर्जुन सर तिथे बघितलं का समोर. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं, कोण आहे. तेव्हा सायली सांगू लागते, ते बघा प्रिया. अर्जुन म्हणतो, काय. तेव्हा सायली सांगते की हो तिथे ना प्रिया आणि महिप्त आहेत. तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, काय. प्रिया आणि महिप्त म्हणजे हिची एवढी हिंमत वाढली की ही बिनधास्तपणे ओपनली भेटायला लागली आता. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर गाडी थांबवा, मी जाऊन ना जाब्स विचारते तिला. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की काही गरज नाहीये तिला जाब विचारायची, कारण तुम्ही जर तिला जाब विचारला तरी ती नेहमीसारखी तसली उडवा उडवीची उत्तर देणार आणि पुन्हा कांगावा करत राहणार. तिला जाब नाही विचारायचा. आज अर्जुनच्या डोक्यात जबरदस्त असा प्लान असतो, कारण अर्जुनने ठरवलेलं असतं की प्रियाची वाट लावायची आहे, कारण अर्जुन आणि सायलीने असंच घरी जाऊन सांगितलं की प्रिया जी आहे ती महिप्तला भेटायला गेलेली होती.
तर मात्र अर्जुनवरती कोणीही विश्वास ठेवणार नाही हे सगळं अर्जुन सालीला माहिती असतं. मग अर्जुन गाडीतूनच झूम करून तो फोटो काढतो ज्याच्यामध्ये प्रिया आणि महिप्त दोघंही बोलत असतात. तेव्हा अर्जुनने ठरवलेलं असतं की आता शांत राहायचंच नाही आणि मग अर्जुन म्हणतो की चला आता आपल्याकडे पुरावा आहे, म्हणजे जरी कोणी आपल्याला म्हटलं की असं का केलेलं आहे किंवा तुम्ही खोट बोलताय तर आपल्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे आणि तो पुरावा आपल्याकडे आहे, त्यामुळे आपल्याला कोणीही आपला मुद्दा नाकारू शकत नाही असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. इकडे महिप्त प्रियाला सांगत असतो की देशमुख बाईकडे यायचं, काय काय उत्तर द्यायचे आहेत, कशा पद्धतीने बोलायचं आहे, या सगळ्या गोष्टी तो तिला सांगत असतो. प्रिया मात्र हादरलेली असते. प्रियाला कळतच नसतं की काय करायचं, नक्की कोणत्या बाजूने बोलायचं आणि कसं बोलायचं, कारण तिला माहिती आहे जर तिने जराही खोट बोलली तर ती मात्र पुरती अडकली जाणार आहे. ही गोष्ट प्रियाला चांगलीच माहिती असते, म्हणून प्रिया घाबरत असते. तेवढ्यात तिला अर्जुनची गाडी येताना दिसते आणि ती ओरडू लागते की अहो अर्जुनची गाडी आहे अण्णा सर, अर्जुनची गाडी थांबा असं म्हणत प्रिया तिथून पळतच बाजूला जाते. तेव्हा महिप्त म्हणत असतो की काय हे, एवढी का घाबरली. तेव्हा अर्जुन आणि सायली पुढे आलेले असतात, कारण अर्जुनने मोठा पुरावा हाती घेतलेला असतो आणि अर्जुनने ठरवलेलं असतं की हिने कितीही गोंधळ घातला, काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी आपण आहोत, आपल्याकडे आता पुरावा आहे आणि हिने खोट बोलायचा जरी प्रयत्न केला तरीही आपण काही ऐकायचं नाही, एवढंच अर्जुनला माहिती असतं. आणि आता प्रिया ओढणीला तोंडावर घेऊन लपून मागच्या साईडला जाऊन बसलेली असते. गाडी जाते आणि पुन्हा येते आणि महिप्तला विचारू लागते की अर्जुनची गाडी होती ना, अर्जुन होता ना त्या गाडीमध्ये. तेव्हा महिप्त म्हणतो की हो, पण तुला कसं कळलं. तेव्हा प्रिया म्हणते की आता घरची गाडी आहे ना, तेवढं तर कळणारच ना मला, असं प्रिया महिप्तला सांगत असते. आणि मला गेलं पाहिजे असंही ते महिप्तला बोलते आणि निघायला लागते. तेव्हा मात्र महिप्त आता त्याच्या ड्रायव्हरला फोन करतो, गण्या गाडी घेऊन ये असं सांगतो आणि गण्याला गाडी आणायला सांगत आहे. आता गण्याला गाडी आणाय सांगितलेली आहे. घरी अश्विन त्याचबरोबर कल्पना प्रताप आलेला असतो. सगळे काळजी करत बसलेले असतात. तेव्हा मात्र इकडे कल्पना म्हणत असते की मला कळतच नाहीये. प्रताप म्हणत असतो की हे बेजबाबदारपणे वागणं तन्वीत जरा अति चाललेलं आहे, सारखं ती असंच करत असते, बाहेर जात असते, फोन करत नाही, कुणाला कळवत नाही आणि आपण फोन केले तर ती फोनही घेत नाही असं प्रताप बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली आलेले असतात. अर्जुन आणि सायली शांत असतात आणि तेव्हा अर्जुन तिथे अश्विनकडे पाहतो. अश्विन खूपच काळजीत आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर अर्जुन विचार करत असतो की नक्की काय झालं, कारण अर्जुनला माहिती आहे ब्यापैकी की तन्वी बाहेर आहे म्हणून हे काळजीत असतील, पण तरीही कळत नसतं. तेव्हा प्रताप सांगतो की तन्वी रविराजच्या घरून निघाली, बराच वेळ झालं पण ती अजूनपर्यंत इथे आलेली आहे. तेव्हा सायली सांगायला लागलेली असते तन्वी तर. तेव्हा अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो की शांत व्हा. तेव्हा इकडे अर्जुनने थांबवल्यामुळे सायली शांत राहते, पण कल्पनाला प्रश्न पडतो की ही काहीतरी मला सांगत होती आणि अर्जुनने शांत का केलेला आहे म्हणून कल्पना पाहत असते. तेव्हा मात्र सायली जी आहे ती त्या दोघांकडेही पाहते. तेव्हा अर्जुन म्हणतो की काळजी करू नकोस, तसे तुझी बायको सुखरूप घरी येईल. अश्विन असं म्हणत अश्विनला बोलत असतो. तेव्हा अश्विन त्याचबरोबर कल्पना देत असतात. अश्विन म्हणत असतो की डॅडा आपण खालच्या त्या नाक्यापर्यंत जाऊन येऊया का, मी जाऊन येतो. तेव्हा प्रताप म्हणतो की मी पण येतो थांब असं म्हणत प्रताप आता खालच्या नाक्यापर्यंत अश्विन सोबत जायला तयार होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो काही गरज नाहीये, थोड्याच वेळात येईल इथं. तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ दादा, मी तुला काय सांगतोय, एकतर ना माझं डोकं ऑलरेडी खूप गरम झालेलं आहे आणि त्यामुळं
आता काहीही बोलू नकोस, कारण आता तू काहीही बोललास ना तरीही मला माहिती आहे की मी कोणत्या परिस्थितीतून जातोय, त्यामुळे माझा पारा चढलेला आहे. नवीच्या विरोधात एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. हे सगळं तो बोलत असतो तेव्हा मात्र प्रताप कल्पना तिथ असतात. कल्पना म्हणते की अहो जाऊन या बर, तुम्ही बघा नक्की काय झालेल आहे असं कल्पनाही सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे सायली अर्जुन दोघेही तिथे असतात, कारण त्यांना माहिती असते की प्रिया कुठे आहे. तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि प्रिया आल्यानंतर अश्विन तिला विचारू लागतो की काय चाल तुझं, कुठे गेलेलीस तू? अगं तुला किती वेळनी किती प्रश्न विचारायचे, तुला उत्तर द्यायचीच नसतात का? तू असं का वागत असते? हे बोलणं चाललेलं असतं तेव्हा प्रिया सांगत असते की मी बाबाच्या घरी निघाले आणि मी माझ्या मैत्रिणीकडे गेले, ते इंटर्नशिप करणारी आहे ना, तिच्याकडे मला ड्रेस डिझाईन करायचा होता ना तिच्यासाठी. तेव्हा अश्विन प्रियाला एक शब्द बोलतो की निशास ना, तुझी ती मैत्रीण इंटर्नशिप करणारी? तेव्हा प्रिया सांगते की हो. अश्विन म्हणतो की मी रविराज काकाकडून नंबर घेतला होता आणि मी निशाला कॉल केला होता. रविराज राज काकाने मला सांगितलेलं आहे की तू तिच्याकडे गेलेली नव्हत, तू तिच्याकडे गेली असेल म्हणूनच मी तिला कॉल केला. पण निशाने मला सांगितलेलं आहे की कित्येक दिवस झालं तू आणि निशा भेटती नाही. झालं इथंच प्रियाचा आता वाजलेला असतो पहिलं खोट प्रियात समोर आलेल असत. आता काय करणार अश्विन? अर्जुन म्हणतोय की अग सांग ना, कुठे गेलेली आहे? कोणत्या बेस्ट फ्रेंडला भेटायला गेलेली? आता तू माहेरी तर काही म्हणू शकत नाहीये, कारण तू माहेरी तर गेलीच नव्हती. माहेरी गेली असती तर तू सांगितलं असतंच ना, आणि तू माहेरून निघाली हे अश्विनला माहिती आहे, त्यामुळे तू माहेरी गेली नव्हती ही गोष्ट तर मान्यच आहे. पुढे सांग काय झालं आहे ते, नक्की कुठे गेलेली, काय काय केलेलं आहे हे सगळं कळलं पाहिजे असं इकडे अश्विनच बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा कल्पना प्रताप तिथ असतात तेव्हा सायली म्हणत असते की अग आता तरी खरं सांग ना, नक्की काय झालेलं आहे ते, काय बोलणं काय म्हणायचं तुला, नक्की बोल काय झालेलं आहे असं प्रताप तिला विचारत असतो. तेव्हा अश्विन म्हणत असतो की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तुझी बायको कुठे गेलेली होती, तिच्या कुठल्या बेस्ट फ्रेंडला भेटायला गेलेली होती हे मला माहिती आहे. अर्जुन म्हणतो की ती आता महिप्तला भेटायला गेलेली होती. तेव्हा अश्विन चिडतो आणि म्हणतो बाद झालं, आतापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे. माझ्या बायकोवरती आरोप केलेले मी सहन करणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की नको करू सहन, मला माहिती आहे तू सहन करणार नाहीस, पण त्या बाबतीतले पुरावे आहेत माझ्याकडे आणि पुराव्याशिवाय मी बोलत नाही. हा फोटो बघ. तेव्हा अश्विनला त्याचबरोबर कल्पनाला प्रतापला धक्का बसतो, कारण हा जो फोटो आहे तो प्रियाचा आणि महिप्तचा असतो. प्रियाचा आणि महिप्तचा एकत्र फोटो असतो आणि त्यामुळेच आता यांना खूप धक्का बसलेला असतो. तेव्हा अश्विन म्हणत असतो की काय नक्की काय चाललंय तन्वी, मला कळलं पाहिजे. तेव्हा सायली म्हणत असते की किती खोट बोलणार आहे, आपल्या माणसांशी खोट बोलतीस तू, तुला कळते का तुझ्यामुळे किती प्रॉब्लेम क्रिएट होतायत आणि तरीही तुझं खोट बोलणं थांबत नाहीये. तुला प्रत्येक वेळेस खोट बोलायचं असतं आणि तू खोट बोलूनच गोष्टी मारून नेत असते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन पुढे जातो आणि म्हणतो की बरोबर आहे ना, हा आजचाच फोटो आहे बघ ना, सेम ड्रेस सेम पर्स. मला सांग ही तुझी जी बेस्ट फ्रेंड आहे ना, कोण याच्याशी तू नक्की काय बोलायला गेली होती तुला माहिती आहे ना? तेव्हा अश्विन म्हणालेला असतो की मी आत्ताच बोललेलो होतो की त्या दिवशी महिप्त घरी आल्यावर तन्वी त्याच्याशी कशा भाषेत बोलली होती आणि मग हे सगळं काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे, परंतु आता बघितलं का मॉम डॅड, बघा तोच आहे ना, तुमचीच आहे ना, अग मॉम बघ तुझी सून आहे ना ती, असं म्हणत अर्जुनने फोटो दाखवलेला असतो. आणि आता मात्र इकडे प्रियाची वाट लागलेली असते. प्रियाला भीती वाटत असते सुरुवातीला की अर्जुनने घरी सांगितले का, पण अर्जुनने तर घरी न सांगता एक मोठा बॉम्ब फोडलेला असतो आणि प्रियाची अगदी पळताभी थोडी केलेली असते. तेव्हा तिला आठवत असतं. तेव्हा आता अश्विन चिडतो आणि तिला म्हणू लागतो की मला आत्ताच्या आत्ता सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत की नक्की काय झालेलं आहे.
डिप्टलमध्ये तू कुठे गेली, काय काय झालं हे सगळं मला ऐकायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, सांग ना आता. सायली पण म्हणत असते, बोल आता, खरंच आता काय लपवायला चान्स नाहीये ना तुला, असे हे दोघंही सांगत असतात. तेव्हा मात्र प्रियाला अश्विन म्हणतो की तू फक्त मला आन्सरेबल आहेस, दुसर कोणालाही आन्सर द्यायची काही गरज नाही. म्हणजे अजूनही यांचा माज काही कमी झालेलाच नसतो, माज वाढतच असतो. तरीही प्रिया आता काही उत्तर देत नसते. प्रियाला अर्जुन म्हणत असतो, सांग नक्की कुठे गेलेली, काय काय झालेलं. आणि मग प्रियाच तोंड उघडतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की आणखी एक गोष्ट, कस माहिती का, तू जेव्हा बोलायला सुरुवात करते आणि तुला खोट बोलायचं असतं तेव्हा तू काय करते माहितीये का. तेव्हा मग अश्विनच्या समोर हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की चक्कर येण्याचा नाटक करू नकोस, कारण मला माहिती आहे तू काय काय करू शकते. तुझ्या चक्कर येऊ शकतं, तुझ्या पोटात दुखू शकतं, तुझं डोक दुखू शकतं, तुला मळमळू शकतं, हे सगळं मला माहिती. यातलं कुठलंच नाटक तू करू नकोस, हे सगळं अर्जुन बोलत असतो. आणि प्रिया मात्र शांत असते. त्याचबरोबर इकडे सायली अर्जुन दोघेही पाहत असतात. आता प्रियाने सगळ्यांना गुंडाळायचा प्लन केलेला असतो, पण ऑन स्पॉट किती खोट बोलणार ना, बोलून बोलून किती खोट बोलू शकतात हे मात्र माहितीच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन दोघेही आवरत असतात. तेवढ्यात अर्जुनच या शर्टच बटन तुटत, अर्जुनच्या शर्टच बटन तुटलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र इकडे म्हणत असतो की आता मला शर्ट चेंज करावं लागेल. तेव्हा सायली म्हणते की गरज काय, तुमची बायको आहे नाही ते, मग शर्ट चेंज करायची गरजच नाहीये असं म्हणत आहे. इकडे सायलीने सुई धागा घेतलेला असतो आणि अर्जुनच्या शर्टच बटन लावायला सुरुवात करते. अर्जुन पण तिच्याकडे पाहत असतो. सायली बटन आता ते स्टिच करून देत असते. अर्जुन रोमॅन्टिक झालेला असतो, सायलीकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर इकडे सायली अर्जुनला बटन लावून देत असते. आता मात्र खूप मोठा ट्विस्ट पुढे येणार असतो, कारण हे सगळं जे काय आहे त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही बोलत आहेत. अर्जुन सायलीच्या केसातून हात फिरवत आहे, तिच्या केसाची बट तिच्या गालावर आलेली असते, ती बट मागे सरकवत आहे आणि तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली यांचा हा गोड असा रोमांस आपण पाहत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात. अगदी अर्जुन लाडे लाडाने सायलीशी वागत असतो, सायलीशी प्रेमाने वागत असतो आणि तिचं गोड कौतुक करत असतो. त्याचबरोबर आता ते सगळेजण डायनिंग टेबलवरती असतात, ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात आणि प्रिया पर्स घेऊन नेहमीसारखे निघालेली असते. आता मात्र कल्पना तिला प्रश्न विचारू लागते की तन्वी, तू कुठे बाहेर निघालीस का. तेव्हा प्रिया म्हणते की कस आहे माहिती आहे आई, तुझ्या सुनेला ना प्रत्येक चौकशांना सामोरे जावं लागतं. कधी लीगल चौकशा असतात तर कधी यांच्या मनाप्रमाणे मग त्या चौकशा कराव्याच लागतात. कधी सायकॉलॉजिस्टच्या समोर असतात तर कधी बाकीच्यांच्या समोर असतात. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ऑन टाइम पोच नाही तर मी काय करू शकतो, तुला माहिती आहे ना, तुझ्या विरोधात अरेस्ट वॉरंट काढायलाही मागे पुढे पाहणार नाही. म्हणजे अर्जुनने ते प्रियाला चांगलीच धमकी दिलेली असते आणि तिच्या विरोधात अरेस्ट वॉरंट काढणार असतो. इकडे सायली आणि अर्जुन यांनी आता फुल तयारी केलेली आहे की प्रियाची वाट लावायची आणि तिची वाट कशा पद्धतीने लावली जाते ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार होतं. तर हे आपण पाहिलेलं आहे, पण आता चौकशीमध्ये नक्की काय होणार आहे, प्रियाची बोबडी कशी वळणार आहे ते पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.